श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की देवघरात पाळायचे महत्त्वाचे 21 नियम कोणते आहेत. आपण खरंच नियम पाळतोय का? त्याप्रमाणे आपण देवघर ठेवतोय का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेऊया. तर देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना कलर म्हणजे रंग हा लाल रंग किंवा केशरी रंग असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. आपल्याला बघायला मिळतात की कोळी जाळं केलेलं असतं, काय कायांनी भरपूर धूळ असते, असं अजिबात ठेवायचं नाही. तसेच तिसरं आहे, आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. असल्यास तुम्ही तुरंत विसर्जन करू शकता. आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा ही खूपच कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरात नेहमीच डाव्या सोंडेचा गणपती असायला पाहिजे. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. आपल्यालाच आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहिती असणे गरजेचं आहे. जर माहिती नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवाच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटांची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात. आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता. देवघरातील शाळीग्रामावर अक्षता वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. अजून आपण देवघरात जी समई लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असे करावे. एकत्र तेल आणि तूप मिक्स करून कृपया दिवा लावू नये. तसेच समईच्या ज्योतींवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. आपल्याला सवय असते की एका समईने दुसऱ्या समई पेटवायची. जसे दिवाळीमध्ये आपण पेटवतो, पण तसं अजिबात करू नये. माचीसने पेटवा, एकाच काठीने वेगवेगळे दिवे पेटवले तरी चालते. समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एक तर 3 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते. एका समईमध्ये 3 वाती अजिबात लावू नये. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते, पण त्यांना शरण गेलेला असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगी शेजारी बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठाच्या शेजारची बोटाने गंध लावायचा. स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत.
मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसती. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. कोणी भेट म्हणून दिलेले दिवे कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आणलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये. कारण आपण त्या देवाची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. त्यामुळे या सर्व नियमांचे तुम्ही पालन करणे महत्त्वाचे आहे. अजून कोणाला जर गोष्टी या माहिती नसतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्या घराची भरभराट होईल. चुकीच्या पद्धतीने देवपूजा करू नका. चुकीचे नियम लागू नका करून घेऊ. देवाचे पण काही नियम असतात, काही चुका आपल्याकडून हातातून नकळत होत असतात. तर तुम्ही नियम चांगले आचरणात आणून देवपूजा करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.